इंडियन चेस प्लेयर डी गुकेश यांनी 18 वर्षाच्या वयात वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकलेला आहे. आपल्यासोबत प्रवीण थिपसेजी आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. सर नमस्कार. कशा पद्धतीने ही जे कालची आपण सामना पाहिली असणार, किती टफ होता आणि पहिला आपला किती आनंदाची आज दिवस आहे की एवढा मोठा कप आपल्याकडे आलेला आहे? भारताकडे आपण बघितलं तर फक्त एकच ह्यापूर्वी जगज्जेता होता आणि तो म्हणजे विश्वनाथन आनंद, आणि बाकी कोणी खेळाडू त्या दर्जाचे तयार होत नव्हते. जी वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे, विश्वविजेतेपदाची स्पर्धा, ही तर अनेक शतकांपासून चालू आहे, 600 वर्षांपासून चालू आहे आणि अधिकृत स्पर्धा देखील 150 वर्ष चालू आहे. परंतु डिंग लिरेननी ज्या प्रकारे एक प्रखर विरोध केला होता किंवा प्रखर डिफेन्स आपण ज्याला म्हणतो, बचाव त्याचा अत्यंत सुंदर केला होता, की आम्हाला सुरुवातीला वाटलं होतं की डी गुकेशची तयारी खूप चांगली आहे आणि डी गुकेश सहज जिंकतील. परंतु तशा प्रकारे झालं नाही आणि डिंग लिरेन काही ठिकाणी खूप चांगले खेळले आणि त्यामुळे 13 डावांनंतर दोघाही खेळाडूंना 6.5 गुण होते. म्हणजे खरोखरच अटीतटीची मॅच ज्याला आपण म्हणतो, अटीतटीचा सामना झाला होता आणि शेवटच्या डावावरती अर्थातच खूपच दोघांवरती खूप प्रेशर होतं, कारण ह्यात केवळ तुमच्या ज्ञानाची नाही तर तुमच्या स्पोर्टिंग क्वालिटीची आणि तुमच्या धैर्याची, तुम्ही किती धैर्य दाखवून खेळता, करेजसली किती खेळता, या सगळ्या गोष्टींची एक टेस्ट होती. आणि त्याचप्रमाणे तुमचे रिफ्लेक्स जे आहेत की तुम्ही एखादी परीक्षा देताय तेव्हा त्या परीक्षेमध्ये तुम्हाला ऐनवेळी आठवतं की नाही, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हा विक्रम गुकेशनी इतरांपेक्षा फारच लवकर केलेला आहे. यापूर्वीचं जर आपण विक्रम बघितला तर गॅरी कस्पारोचा 1985 सालचा जो विक्रम होता की 22 वर्ष आणि 8 महिन्यानंतर तो जगज्जेता झाला होता. त्यावेळी लोकांनी कौतुक केलं होतं की एवढा लहान मुलगा विजयी झाला. हो, आणि सुदैवाने आम्ही ती मॅच बघायला मॉस्कोला गेलो होतो, भारत सरकारने आम्हाला पाठवलं होतं. आणि आज आपण बघतो की त्याच्यापेक्षा 4 वर्ष आणि 2 महिने कमी, म्हणजे 18 वर्ष आणि 6 महिन्यामध्ये हा प्लेयर जगज्जेता झाला आहे. म्हणजे तुम्ही ॲथलेटिकच्या भाषेत जर बघितलं तर कोणी खेळाडूंनी जर खरोखरच 100 मीटर इतर खेळाडू 10 सेकंदात करतात आणि एखाद्या कोणी खेळाडूंनी 8 सेकंद केलं, एवढी प्रकारची तफावत जी आहे ती दिसून आली. आणि तिथे कुठेतरी मला वाटतं की प्रत्येक भारतीयाला हे फार आनंदाचा क्षण आहे. आपण बघितलं की राष्ट्रपतीजी, प्रधानमंत्रीजी आणि सगळ्यांकडून ट्विट्स येत आहेत, सगळ्यांकडून अख्खा भारत आज खूप आनंदामध्ये आहे. आणि त्याचं कारण की आपण फक्त दुसरा वर्ल्ड चॅम्पियनच बघतो असं नाही, परंतु आपण एक रेकॉर्ड केलेलं आहे. हे रेकॉर्ड 100 वर्ष राहिलं. आज भारताचं नाव जे दुमदुमतं, आज सुवर्णयुग सुरू झालेलं आहे भारताचं बुद्धिबळामध्ये. आणि मला वाटतं त्याचं हे हायेस्ट पीक आपल्याला म्हणता येईल, सर्वोत्तम जे शक्य होतं ते आता आपल्याला मिळालेलं आहे असं मला वाटतं. एके ठिकाणी सगळे आनंदित आहेत, त्याचबरोबर एक्सवर बऱ्याच अशी पोस्ट येत आहेत ज्यात निगेटिव्ह असा कमेंट केला जातो. तर आपल्याला माहिती आहे की म्हणजे ह्याच्या आधीचे जे चॅम्पियन होते, वर्ल्ड चॅम्पियन व्लादिमीर कॅमरिन यांनी पोस्ट केलेला आहे आणि सांगितलं की चेसचा हा म्हणजे शेवटचा पिरियड आहे, त्याचा अंत झालेला आहे. मला वाटतं की क्रॅमनिक ज्यावेळी वर्ल्ड चॅम्पियन होते, म्हणजे 24 वर्षापूर्वी त्यांनी कस्पारोवला हरवलं होतं, परंतु त्यावेळेच्या खेळात आणि आजच्या खेळात आमूलाग्र फरक पडलेला आहे आणि कुठेतरी त्यांनी हा फरक त्यांना कळलेला नाही आहे. आणि 5 वर्षापूर्वी ते रिटायर झालेले, तर कुठेतरी त्यांना हा बदल जो होतो आहे त्या बदलाप्रमाणे जग बदलतं आहे, खेळाडूंची क्षमता त्याप्रमाणे बदलते आहे, स्किल्स जी आहेत ती वेगळी स्किल्स आवश्यक आहेत. पूर्वीसारखं अभ्यास करणारी टीम केवळ असेल असं आवश्यक नव्हतं. बरं, क्रॅमनिक जेव्हा मॅच खेळायचे तेव्हा त्यांच्याबरोबर खूप ट्रेनर्स असायचे, तसेच गुकेशकडे डिंगकडे पण होते. परंतु त्यावेळेचं जर आता आपण म्हटलं की क्रॅमनिक जो पराक्रम केला तो योग्य नाही, तर ते म्हणणं पण चुकीचं ठरलं. बुद्धिबळाचा अस्त होणार नाही, उलट बुद्धिबळ आज ऑलिम्पिक गेममध्ये जाण्याची शक्यता उत्पन्न झालेली आहे. आज जेव्हा टेक महिंद्रांनी केलेली ग्लोबल चेस लीग होते, तर ग्लोबल चेस लीग 150 टी व्ही चॅनल्सवर, 155 टी व्ही चॅनल्सवर आणि 150 देशांमध्ये लाईव्ह हे डाव दाखवले जातात. ही चाल खेळली आहे. तर बुद्धिबळाचा विकास होत चाललेला आहे आणि बुद्धिबळाची जे लोकप्रियता आहे ती सारखी वाढत चाललेली आहे. अशा परिस्थितीमध्ये बुद्धिबळाचा अंत होतो आहे असं म्हणणं म्हणजे कुठेतरी त्यांच्या नकारात्मक भूमिकेचा ते एक मला वाटतं एक प्रदर्शन दिसतं त्याच्यामध्ये, की त्यांची त्यातून नकारात्मक भूमिका दिसते. ते असं पण ऐकू आलं, ते म्हणतात की चाइल्डिश गेम झालेला आहे असं कुठे तरी दिसतंय शेवटच्या, म्हणजे एवढं सिरियस गेममध्ये चाइल्डिश पाळी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. काय नेमका तो सायकोलॉजिकल रिझन असतो आणि या प्रकारचं निगेटिव्ह पोस्ट करण्यामागचं रिझन काय असतं?
त्याच्या मागचं कारण तर तेच सांगू शकतील, ते मी सांगू शकणार नाही. परंतु चाइल्डिश म्हणजे आपण बुद्धिबळाच्या खेळाकडे इतर खेळांपेक्षा बघत नाही, तशा प्रकारे बघणं योग्य होणार नाही. क्रिकेटमध्ये आता समजा तुम्ही 100 रन केलेले आहेत आणि तुमची जर विकेट तिकडे उडली तर त्याच्यामध्ये काही मोठी गोष्ट नाही. पण बुद्धिबळामध्ये आधीचा जो स्कोअर होतो तो मोजला जात नाही. तुम्ही आज बघितलं तर एक घोडचूक झाली 55व्या चालीला, आणि ती घोडचूक जर केली नसती तर 96 चालींपर्यंत त्याला बरोबरी करण्यासाठी खेळायला लागलं असतं, तर एकही घोडचूक झाली नसती तर तो बरोबरीत जाऊ शकला असता डाव. परंतु पहिल्या 54 चालींमध्ये एकही घोडचूक झाली नव्हती. तेव्हा कधीतरी जेव्हा चूक होते तर इतर खेळांसारखा आधीचा स्कोअर पुसला जात नाही. इतर खेळांमध्ये जसा आधीचा स्कोअर पुसला जात नाही तसं बुद्धिबळात होत नाही. तुम्ही आधी किती रन केलेले आहेत किंवा आधी तुमची परिस्थिती कशी होती याला महत्त्व राहत नाही. आत्ता तुमच्या राजावर मात झाली, तुम्ही हरलात. तर त्यामुळे अलर्टनेस जो आहे असा आवश्यक आहे. आणि 54व्या खेळीनंतर जर एक बचकाना किंवा चाइल्डिश किंवा चाइल्ड लाईक जर मूव झाली असेल आणि ब्लंडर झालं असेल तर ते स्वाभाविक आहे. मनुष्य दमतो कधी, आणि आज नाही तर हा डाव 96 चालीपर्यंत त्याला नेण्याची आवश्यकता होती बरोबरी टाळण्यासाठी. आणि ही मोठी एक परीक्षा दिल्यासारखं आहे. त्या परीक्षेमध्ये वायवामध्ये अचानक कुठला प्रश्न आला त्यासाठी आपण तयार नाही आहे आणि त्यावेळी चूक आपली होऊ शकते. तर त्यांची टीका जी आहे ती मला वाटतं की अयोग्य आहे. त्याचा हेतू काय आहे मला कल्पना नाही, परंतु मला तर टीका ती पटत नाही. आणि बुद्धिबळाचा अस्तवण्याऐवजी बुद्धिबळ अजून पुढेच जाणार आहे. क्रॅमनिक नेहमी चिटिंग पण करतात असे आरोप लावत बसतात. त्यांच्यासमोर जर कोणी चांगला असेल, ते हारले किंवा काही झाला, गेम झाला, तर त्यांचा हा स्वभाव आहे का, म्हणजे लोकांकडे चुकीची टीका करणे? चुकीचं असं म्हणता नाही, पण त्यांचा स्वभावात काहीतरी विचित्र स्वभाव कदाचित असावा असं माझं मत आहे, विक्षिप्त. कारण त्यांनी खूप खेळाडूंवरती त्यांना हरवलं की हे चिटिंग करतात आणि कॉम्प्युटर वापरतात अशी टीका केलेली आहे. आता फेअर प्लेमध्ये इतक्या प्रकारे झडती घेतली जाते की चिटिंग करणं ते अत्यंत कठीण आहे. परंतु त्यांनी 2-3दा आरोप केले. आणि एका अमेरिकन प्लेयरने तर त्यांना कोचिंग मागितलं आणि त्यानंतर त्यांनी 1 आठवडा त्याला कोचिंग दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की हा मुलगा चिटिंग करत नाही. तेव्हा मला काय कळत नाही म्हणजे की त्यांचं एका आठवड्यामध्ये मत कसं बदललं. तर ते स्वतःला हरवलं की ते चिटिंगचा आरोप करतात. ते देखील एक मला नकारात्मक वाटतं की म्हणजे जेव्हा सुरुवातीला विश्वनाथन आनंद 16 वर्षाचा होता आणि त्यांनी मला हरवलं, त्यावेळी 2.5 वर्षात मी कुठल्याही भारतीय खेळाडूशी हरलो नव्हतो. आणि लहान मुलांनी मी 26 वर्षाचा होतो, तो 16 वर्षाचा होता, त्यावेळी त्यांनी मला हरवलं. तर त्या डावाचा म्हणजे लोकांनी विश्लेषण कसं करावं, तर मी त्यावेळी इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की या डावातून मला या लहान मुलाकडून खूप शिकायला मिळालं. आणि रादर मी असं म्हणतो की ती ओपनिंगच मी बंद केली, कारण मला आनंदच्या खेळण्याच्या प्रकारामुळे मला कळलं की ह्या प्रकारामध्ये खूप त्रास होऊ शकतो. तर आपण त्याच्याकडे पॉझिटिव्हली घेऊ शकतो, खेळायच्या पद्धतीकडे दुसऱ्याच्या, किंवा आपण त्याच्यावर टीका करू शकतो. हे आपल्यावरती आहे. हे तर निगेटिव्ह झाला, पण आज आनंदाची गोष्टी आहे, सगळ्या ठिकाणी आनंद आहे. तुमच्या चेहऱ्यावर पण मला खूप मोठी स्माईल दिसते जेव्हापासून तुम्ही हे ऐकलेलं आहात. काल तुम्ही मला वाटते कुर्सी सोडली नसणार म्हणजे मॅच बघत असताना. तर आपल्याला असा शेवटचा जे डाव होता त्या डाव बघून काय असं वाटलं की म्हणजे आता आपल्याकडे ही चॅम्पियनशिप येणार आहे? नाही, उत्कंठा खूप होती, कारण 54 चालींपर्यंत आपण जिंकू असं वाटत नव्हतं. आणि कदाचित हा शुक्रवारी म्हणजे आजपर्यंत या डावाची शक्यता होती. आणि आम्ही ते सतत एका ठिकाणी मोबाईलवरती आम्ही बघत होतो. आणि तशी त्याने ती चाल खेळला तो हत्तीवर हत्ती 55 चाल, त्यावेळी एकदम मनात स्ट्राईक झाली, अरे आता जिंकू शकतो की काय. आणि तेवढ्यात गुकेशने पटकन ती चाल केली. तर ती म्हणजे एक अत्यंत सॉर्ट ऑफ आपण ज्याला म्हणतो की अगदी परिस्थिती बदलली त्यामुळे. पण तोपर्यंत खूप टेन्शन होतं, कारण रॅपिड प्लेमध्ये जाणार, भारताचा जगजेता होईल की नाही, अनिश्चितता जी होती. क्रीडामध्ये विश्वाची नेहमी अनिश्चितता असते. एका मिनिटानंतर काय होईल आपल्याला माहीत नाही. कधी आपला कुठेतरी स्प्रेन आला, फिजिकल स्पोर्ट्समध्ये कधी स्प्रेन आला, त्याप्रमाणे इथे कधी कधी ब्लाइंड स्पॉट आला. बुद्धिबळात आपण म्हणतो ब्लाइंड स्पॉट, कधी डोकं चाललं नसं होतं. आपण बघतो कधी कधी की जेव्हा परीक्षेमध्ये आपण म्हणतो आज माझं डोकंच चाललं नाही, मला गणित करता आली नाहीत, तर असं होतं. तर कधी कधी तसं बुद्धिबळातही होतं. आणि त्यामुळे अचानक कुठे ब्लाइंड स्पॉट जर एका ठिकाणी आला, तोपर्यंत आम्ही खूप टेन्स होतो. आणि 55 चालीनंतर अर्थातच ते आमचं माहोल सगळा बदलला, ज्याला म्हणतात की एक वातावरणच भारताचं बदललं. आणि अक्षरशः फटाके वाजायला लागले आणि फार मोठ्या पद्धतीने भारताने हा विजय साजरा केला. तर आपण थिप्से सरांच्या स्माईल आपण बघू शकता की किती खुश आहेत ते. त्यांचा एक्सप्रेशन ते आमच्या समोर देत आहेत, सांगतायत की
तो किती आनंदाची गोष्टी आहे. जगभरात याची तारीफ केली जाते की 18 वयाच्या एका मुलाने एवढा मोठा जिंकू म्हणजे कप देशाला आणून दिलेला आहे आणि हा एक इतिहास आहे, रेकॉर्डही देखील बनवलेला आहे. कॅमेराचा आसिफचा सूरज ओझा, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.